नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक आहे. आणि आज आहे ट्यूजडे, तर थोड्या वेळ आधीच मी ऑफिसवरून आले, चहा वगैरे घेतला, व्हिडिओ एडिट केला आणि आता वेळ झालेली आहे स्वयंपाक करायची. तर आज मी विचार करते काय बनवू. एव्हरीडेचाच प्रश्न असतो हा, काय बनवायचं काय बनवायचं काय बनवायचं. मग फ्रीज उघडायचं, मग जे भेटेल ते बनवायचं. आणि खरंच मला असं वाटायला लागले की हा एक कुकिंग चॅनल आहे. हा चॅनल आम्ही कपल चॅनल म्हणून ओपन केला आणि आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करणार होतो आणि मग गेम्स खेळणार होतो. आणि म्हणजे विचार हे चॅनल चालू करण्याचं वेगळं काही होतं, पण आता वेगळंच काही होतं आहे. आता एव्हरीडे ऑफिसवरून आल्यावर काय दाखवू मी ना. ऑफिसवरून आल्यावर एक तर थकून पण जातं आहे माणूस. मग मी त्याच्यामध्ये शॉर्ट्स पण शूट करते, त्याच्यानंतर एडिट करायचं, मग हे ते खूप खूप वेळ झाला. हात दुखायला लागला बघा माझा. खूप वेळ जातो यार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मला नेहमीच ते हे वाटतं की यार जर ऑफिसमध्ये कॅमेरा अलाउड असला असताना तर खूप सारा कॉन्टेंट तुम्हाला भेटलं असतं. कारण ऑफिसच्या ओडीसीमध्ये आम्ही जे मजा करतो किंवा काम करताना पण किंवा गप्पा गोष्टी म्हणजे खूप काही बघायला तुम्हाला भेटलं असतं. पण ते एक रेस्ट्रिक्ट होऊन जाते की हाफ ऑफ द डे माझं ऑफिसमध्ये स्पेंड होतो आणि तिथे फोन्स अलाउड नाही आहे. तर त्यामुळे घरी येऊन मी जेवढं शूट करू शकते मी तेवढं करते. कारण मी आधी त्याच्यामुळे शूट करत नव्हते की मी आता जर मी कुठे जात नाही तर मी काय दाखवू. मध्ये तर ब्रेक एका वेगळ्या गोष्टीमुळे पण घेतला होता की फोन वगैरे, जसं मी सांगितलंच की मला म्हणजे कॅमेरा वगैरे एवढं नीट नव्हता वाटत हे ते. पण मग आता मला म्हणजे माझे फ्रेंड्स असे म्हणतात की जे आहे तू ते शूट कर आणि तू अपलोड कर. यू जस्ट शूट अँड अपलोड. तर मग तेच आहे की आल्यावरती काय चहा असतो मेन. सगळ्यात आधी तसं वाटतं फ्रेश होऊन कधी चहा घेऊया. मग संध्याकाळी अगरबत्ती वगैरे आणि त्यानंतर जेवण झालं की भांडे झाले की खायचं, टी व्ही बघायची, झोपायचं. तर मी एव्हरीडे तेच दाखवते. तर मला हे नाही पाहिजे की बोर व्हाल तुम्ही बघून तेच एव्हरीडे ही काहीतरी आता बनवेल आणि तेच भांडे घासायचं दाखवेल. पण आता हेच आहे गाईज. घरात अजून म्हणजे जे आता मी पेंटिंग वगैरे जे सजवलेलं आहे घर, तेव्हा मी यूट्यूबवर नव्हते. तर हे सगळं मी जे सजवलेलं आहे त्याचे पण माझ्याकडे काही व्हिडिओज नाही आहे. नाही तर मी ते अपलोड केले असते, नाही तर दाखवलं असतं की मी काय काय केलं, कसं कसं केलं. आता सगळं झालेलं आहे. तर मग आता एव्हरीडे जे मी करते, जे रियालिटी आहे मी तेच दाखवते. तर उगीचची एवढी बडबड केलेली आहे मी. तर बघूया आता किचनमध्ये जाऊया फर्स्ट ऑफ ऑल आणि लेट्स चेक व्हॉट टू कुक अँड वेअर दिस व्लॉग गोज विल सी टुगेदर. तर मी डिसाईड केलं आहे हे मुगाची भाजी बनवण्याचं, पातळ भाजी. संध्याकाळी मोस्टली पातळ भाजीच बनवते मी. काल शेवग्याची शेंग बनवली होती, आज मुगाची आमटी बनवूयात. आमटी म्हणजे भाजी. आणि चला लेट्स गो. तर मी इथे भाजी बनवायची तयारी करते. मी कांदा बारीक कापून घेतला आहे, कांदा, टोमॅटो, लसूण नाही घेतला मी. आणि हे खूप सिंपल पद्धतीची भाजी आहे जी सर्वजणच करत राहतात आपल्या घरामध्ये. तर रेसिपी दाखवायची ती तशी काही गरज नाही आहे. पण मग आता शूट केलंच आहे तर दाखवून देते. आणि तेच कांदा टोमॅटो घ्यायचं, आपलं नेहमीप्रमाणे त्याला परतायचं, तिखट मीठ हळद जे काही आहे, मग मूग टाकायचे आणि मग पाणी. तर हे रेसिपी बघता बघता तुम्हाला एक बॅक स्टोरी सांगते मी. तर हे हिरवे मूग जेव्हा मी आणले होते तर माझं असंच काही बनवण्याचा प्रयत्न होता. आणि ना मला माहिती नव्हतं तेव्हा, मी यूट्यूब व्हिडिओ वगैरे पण पाहिला नाही, काही नाही. तर फर्स्ट टाईम मी हे हिरवे मूग बनवत होते. तर मी ओव्हरनाईट त्याला भिजू वगैरे घातले बरं का, छान एकदम मस्त. आणि मला काय वाटलं की चण्यासारखंच हे पण एक कडधान्य आहे. तर आपण जसं ओव्हरनाईट भिजवतो त्यानंतर चण्याला जितक्या सिट्ट्या लागतात तेवढ्याच ह्याला पण लागत असतील असं मला वाटलं. आणि एक दिवस सकाळी टिफिनमध्ये करण्यासाठी मी जे ओव्हरनाईट सोक केलेले होते हे मूग, मग मी त्याला लावल्या सिट्ट्या. आणि मी त्याला लावल्या 6, 7, 8 जेवढ्या चण्याला लागतात तेवढ्या सिट्ट्या मी त्याला लावल्या. आणि जेव्हा मी कुकर उघडला तेव्हा त्याचा चिखल झालेला होता. चिखल म्हणजे खिचडीच झालेली होती डायरेक्ट. म्हणजे ते आता मी फोडणीची डाळ बनवू शकत होते ही कन्सिस्टन्सी होती. आणि माझा पूर्ण मूड खराब झाला आणि मी मग टिफिनमध्ये काही नेलंच नाही. मग मी ऑफिसमध्ये पण विचारलं
की आता मी त्याचं काय करू शकते, आणि त्याचं काहीच करू शकत नव्हते मी. तर घरी येऊन मग मी ना यूट्यूबवरती सर्च केलं की हे मुगाचं बनतं काय काय. मग ते डोसा, धिरडे हे सगळं होतं. पण आता ते तर बॉइल्ड झालेले होते. तरी मी म्हटलं की चला एकदा ट्राय तर करूया. आणि ट्राय केलं आणि सगळं खराब झालं. तर हीच होती बॅकस्टोरी. माझी भाजी बाय द वे इथे झालेली आहे आणि मी परत आपले भांडे वगैरे घासायला आलेली आहे. तर तेच होतं की मग ते डोसे वगैरे जे मी बनवण्याचा प्रयत्न केला ते खूप घाण बनले आणि माझे मूग सगळे वेस्ट झाले. तर तुम्ही ही चुकी बिलकुल नका करू. मग मी मम्मीला विचारलं. मग मम्मा म्हणले की एकच सिटी लागते, आणि दुसरी गोष्ट अशी की सिटी लावायची पण गरज नाही आहे. जशी मी आत्ता भाजी बनवली तशी बनवली तरी ती होऊन जाते. आता मला कळालं. आणि रिसर्च आणि लोकांना विचारणं हे खूप महत्त्वाचं आहे काही बनवण्याच्या आधी, असं मला कळालं. कुकिंग मला बाय द वे सगळी येते, पण जे ज्या गोष्टी मी बनवल्या नाही आहेत आयुष्यात त्या मला नाही आहेत फक्त. पण ठीक आहे, मग त्या मी विचारते कधीतरी. पण मला वाटलं हे कॉमन, म्हणजे जसं चणे बनत असतील तसेच हे बनत असेल, त्याच्यामुळे मी कोणाला विचारलं नाही. आणि आता मला कळालं आहे की ते कसं बनवायचं. तर आता हे लेसन तुम्ही पण शिकून घ्या. तर इथे माझं सगळं स्वच्छ वगैरे झालं आणि मग मी लागलंच सगळं ओटा वगैरे पण स्वच्छ करून घेतला. त्यानंतर आम्ही छान जेवण केलं. इथे मावशी ते जे पीठ मळतात ना ते भांडं आणि पोळपाट आय थिंक विसरल्या होत्या धुवायचं. दररोज त्या धुवून घेतात, तर मी ते पण धुवून टाकलं आणि असं मस्त स्वच्छ करून घेतलं सगळं. रोज रोज ना असं धुवू नाही शकत मी हे, कारण ना इथे हे जो स्लॅब आहे हा एक तर खूप छोटा आहे माझ्या हाईटला. मी आधी जिथे राहायचे ना तो स्लॅब असा लांब होता आणि त्याचा तो जो कट्टा आहे ना, म्हणजे मी कसं सांगू आता, ती जी बॉर्डर आहे ती थोडी जाड होती आणि मोठी होती. आणि हे रोज धुतलं ना मग सगळं पाणी खाली येतं, तर त्याला हळूहळू धुवावं लागतं वेळ घेऊन. आणि हे टाईल्स पण व्हाईट आहे, हे सगळं घर व्हाईट 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 आहे, तर हे येल्लो होऊन जातं लगेच काही बनवलं तर. ते मी स्वच्छ करून घेते. 2-2 दिवसांतून एकदा मी करून घेते हे. आणि असं स्वच्छ मी सगळं करून घेतलं. जास्तच बडबड केली आज मी. पण तेच आहे की स्वच्छ वगैरे केलं ना मग एकदम मस्त असं वाटतं, सुकून सुकून वाटतो की वाव सगळं स्वच्छ झालं आहे, आता फक्त जेवणाचं राहिलेलं आहे. आणि मग मी थोड्या वेळाने जेवण केलं. काकडी वगैरे चिरली, पापड भाजला आणि छान मस्त जेवण केलं. छान झाली होती मुगाची भाजी, जशी मला पाहिजे होती तशी झाली होती. थँक्यू फॉर वॉचिंग.